आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। पावसाळ्यात कुटुंबासोबत जर फिरायला जायचा तुमचा प्लॅन असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरात वर्षा सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर नाशिक पोलिसांनी 24 तासांच्या आत या सगळ्यांच्या मुसक्या आवळल्यात, पण झाल्या प्रकारानं पर्यटकांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित झालेत। आपण पाहूयात एक रिपोर्ट। हा थरार आहे रविवारच्या संध्याकाळचा। जीव मुठीत धरून गुंडांपासून स्वतःची सुटका करून घेणारं एक कुटुंब, त्यांच्या मागे लागलेले मद्यधुंद अवस्थेतले काही गुंड, अनेकदा सांगूनही गाडी थांबवायला तयार नसल्यानं संतापलेल्या गुंडांच्या या टोळक्यानं या गाडीवरच थेट हल्ला केला। बाईकवर असलेल्या दोघा गुंडांनी लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड फेकून मारत कुटुंबावर जीव घेणा हल्ला केला। तब्बल 6 वेळा ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। 20 किलोमीटरपर्यंत हा सिने स्टाईल पाठलाग सुरूच होता। प्रसंग इतका बाका होता की या गुंडांच्या तावडीतून या कुटुंबानं कशीबशी आपली सुटका करून घेतली। पण नेमकं काय घडलं होतं त्याबाबतची आपबीती सांगण्यासाठी आज या कुटुंबानं पत्रकार परिषद घेतली। त्याच्यानंतर मी चेंज करायला गेले, मला थंडी भरून आली आणि माझी दीर आणि हे पाठीमागून येत होते। तर तो ब्रिज आहे ना तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते। तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्यांच्या बाजून चालले होते। तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर। तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की काय म्हटलं तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय? आज कदाचित तुम्हाला आम्ही आहे ना कोणाची डेड बॉडी सहित भेटलो असतो, कोणाची असती ते नसतो सांगू शकतो। किती जण होते? 10-12 जण 10 ते 12 जण. 12 जण कोण कुठून अटॅक करत होतं काही समजत खूप नव्हतं. जण होते आमचे ज्यांच्याशी वाद झाले ते 4-7 चेहरे ते लक्षात आहे, पण त्यांच्या गाडीमध्ये आता काय होतं, कोण इकडून पळायचं कोण तिकडून पळायचं। आणि माझं लक्ष होतं गाडी पळवण्यावर, यांचं लक्ष होतं की इकडून कोण येतं तिकडून कोण येतंय असं। पण 8 ते 12 जण होते। सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणातच गंभीर झाला। या गाव गुंडांचे इतर साथीदार सुद्धा घटनास्थळी जमा झाले। परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच भागवत कुटुंबानं तिथून निघण्याचा निर्णय घेतला। मग सुरू झाला पाठलागाचा जीव घेणा थरार। मला काय झालं, मला फक्त गाडी ड्राईव्ह करणं माहिती होतं, मला पुढचं मागं मी काहीच बघत। आणि फर्स्ट टाइम मी गाडी चालवत होतो, माझी ही गाडी माझ्या भावाची आहे। मी फर्स्ट टाइम ऑटोमॅटिक गाडी चालवत होतो, तर मला समजत नव्हतं की काय करायचं, हिचे गेअर पण मला समजत नव्हते। मनात हे होतं की कोण मरतंय की काय। राज यांचा गुंडांचा राज नाही, पोलिसांपुढे जाऊ नाही शकणार, पण यांच्या ताब्यात पुढचे कोणी सार्वजनिक पब्लिक नको भेटायला की आज आम्ही वाचलो आणि उद्या कोणी मरायला नको। एनडीटीव्हीचा आम्ही खूप आभारी आहे की त्यांनी हे सर्व केल्यामुळं, व्हायरल झाल्यामुळं आज पोलिसांवर पण थोडंसं प्रेशर आलं। ते तर करत होते कॉपरेट, तो काही विषय नाही, पण याच्यामुळं आरोपी लवकर धरले गेले। आणि एनडीटीव्हीला मला पोलीस प्रशासनाला ही खूप रिक्वेस्ट आहे की यांच्यावर कठोर म्हणजे मोक्याचीच कारवाई करण्यात यावी। या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी विनयभंग, मारहाण आणि खुनाच्या प्रयत्नासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। हल्ल्यादरम्यान कुटुंबानं प्रसंगावधान राखत मोबाईलमध्ये काही आरोपींचे व्हिडिओ चित्रित केले आणि हेच व्हिडिओ पोलीस तपासात महत्त्वाचा पुरावा ठरले आहेत। याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे। त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। पोलिसांनी वेगानं तपास करत आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे, तर एका सराईत आरोपीचा शोध सुरू आहे। तसंच या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करतायत। अटक केलेले आरोपी भावली धरणाजवळ असलेल्या माणिकखांब आणि इगतपुरी सदो या परिसरातले आहेत। आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत भविष्यात असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेतली जाणार आहे। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना असतातच
की आपण ही जी काही पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी आपला पोलीस तिथे तैनात असला पाहिजे किंवा पोलिसांचा एक प्रतिनिधी तिथे असला पाहिजे. त्या स्थानिक गावचे पोलीस पाटील असू द्यात किंवा गृह डिपार्टमेंटशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मात्र त्या अनुषंगाने पुन्हा आम्ही सूचना करू आणि ह्याची कारवाई खाली ग्राउंड लेवलला झाली पाहिजे. आम्ही ह्याची खात्री करून देऊ. झालेली घटना गंभीर तर आहेच, पण या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेवरही काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका पीडित कुटुंबानं धाडस दाखवत तक्रार केली, पुरावे दिले आणि आरोपींना पोलिसांनी अटकही केली. पण भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.